नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणता खेळाडू हा पहिला हात नसलेला जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता खेळाडू बनलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, शीतल देवी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या हात नसलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता या ठिकाणी बनलेले आहेत. पर्याय क्रमांक सी, शीतल देवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतातील पहिल्या अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचे नाव काय आहे ज्याने नुकतीच 10 वर्ष कार्यरत या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲस्ट्रोसॅट. काय नाव आहे? ॲस्ट्रोसॅट हे या ठिकाणी भारतातील पहिल्या अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचे नाव आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. ही काय आहे? भारतातील पहिली अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळा आहे, त्याच्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. याच्याबद्दल महत्त्वाचं काय आहे? भारतातील पहिलं हे बहु तरंग लांबीचे अंतराळ वेधशाळा आहे. कृष्णविवरांचा अभ्यास, ताऱ्यांची निर्मिती आणि वैश्विक घटना याच्यावरती हे काम करतं. 2015 मध्ये इस्रोने याला या ठिकाणी लॉन्च केलेलं होतं. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कोणी लॉन्च केलं होतं? प्रक्षेपित कोणी केलं होतं? इस्रोने. तर इस्रोबद्दल बिलकुल विसरून जायचं नाही. लिहून घ्या. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक होते विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. मध्य प्रदेश या राज्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील हत्तींवरती लक्ष ठेवण्यासाठी अलीकडेच लॉन्च केलेल्या गज रक्षक ॲप्लिकेशनचा उद्देश काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मानव हत्ती संघर्ष कमी करणं. काय? मानव हत्ती संघर्ष कमी करणं हे या ठिकाणी गजरक्षक ॲप्लिकेशन लॉन्च करण्याचा मागचा उद्देश आहे. या ॲपचा वापर अभयारण्यातील हत्तींचे रिअल टाइम निरीक्षण करण्यासाठी केला जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश मानव हत्ती संघर्ष रोखणे आहे. या पर्पजने, या उद्देशाने हे या ठिकाणी ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे. ॲप्लिकेशनचं नाव आहे गजरक्षक. क्लिअर? कोठे लॉन्च करण्यात आलं आहे? मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव. राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल. राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. संयुक्त राष्ट्रांनी पुन्हा एकदा कोणत्या देशावरती आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादलेले आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्रांनी हे आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादलेले आहेत. कोणावरती? इराण देशावरती. याच्याबद्दल 2-3 पॉईंट लिहून घ्या. अणु कार्यक्रमाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. याचे आर्थिक परिणाम काय असतील? या निर्बंधामुळे इराणची अर्थव्यवस्था आणखी कमकुवत झाली आहे, कारण चलनाच्या घसरणीमुळे आधीच आर्थिक संकट आलेलं होतं. आणि निर्बंधाचं कारण काय आहे? तर इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित नियमाचे पालन न केल्याने युएनने, संयुक्त राष्ट्र संघाला हा निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा घ्यावा लागलेला आहे. पर्याय क्रमांक बी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इराणबद्दल सांगायचं म्हटलं तर वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मसूद पेजेशकियान. राजधानी आहे तेहरान. चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा आहे पर्शियन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. 2024चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सोनू निगम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि हा जो काही पुरस्कार आहे राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार, हा MP म्हणजेच मध्य प्रदेश राज्य सरकारकडून दिला जातो. 2024चा देण्यात आला आहे सोनू निगम यांना.
2023चा देण्यात आलेला आहे के.एस. चित्रा यांना, 2022चा देण्यात आला आहे उत्तम सिंग यांना आणि 2021चा देण्यात आला आहे कुमार सानू यांना. मी आत्ता सांगितलं मध्य प्रदेश राज्य सरकारचा हा पुरस्कार आहे राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार. 2024 साठीचा देण्यात आला आहे सोनू निगम यांना. आणि याच ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारचा देखील या अशाच प्रकारचा पुरस्कार आहे, तो 2024 साठी देण्यात आला आहे भीमराव पांचाळे यांना. या दोन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच नवनवीन या ठिकाणी पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण एकदा चर्चा करूया. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 मी आत्ता सांगितलं पंडित भीमराव पांचाळे यांना. अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर आरेनारे यांना. 2025चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार एज्युकेट गर्ल्स या NGOला. प्रो VK गोकाक पुरस्कार आनंद V पाटील यांना. 2025चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड युनुस अहमद यांना. 2025चा ASME हॉली पुरस्कार बाबा कल्याणी यांना. आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना. 2025चा कृषी मीडिया पुरस्कार आमशी प्रसन्न कुमार यांना आणि 2024चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार सोनू निगम यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत त्यांचे पहिले सीमापार रेल्वे प्रकल्प स्थापन करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत सरकारने भूतान देशासोबत त्यांचे पहिले सीमापार रेल्वे प्रकल्प स्थापन करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. व्यापार वाढविण्यासाठी भूतानसोबत पहिल्या सीमापार रेल्वे लिंकची घोषणा करण्यात आली आहे आणि या प्रकल्पामुळे पर्यटकांचा प्रवास सुलभ तर होणारच आहे, सोबत सांस्कृतिक देवाणघेवाण आणि प्रादेशिक व्यवसाय विकासासाठी नवीन संधी देखील या ठिकाणी निर्माण होणार आहेत. तर पर्याय क्रमांक डी भूतान या देशासोबत भारताने पहिले सीमापार रेल्वे प्रकल्प स्थापन करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवा. दरवर्षी अभिजात मराठी भाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कालच्याच दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबरला दरवर्षी आपण या ठिकाणी अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. 2-3 पॉइंट लिहून घ्या. मराठी भाषेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा हा दिवस आहे. उद्देश काय आहे तर मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करणे, अभिमान बाळगणे आणि हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह कधी असतो? 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यान. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7 सरकारने कोणत्या तारखेपासून सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनी सूचना प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑक्टोबर 2027 पासून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनी सूचना प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS बंधनकारक असणार आहे, अनिवार्य करण्याचं उद्दिष्ट आहे. आणि AVAS म्हणजे काय? अकॉस्टिक व्हेकल अलर्टिंग सिस्टम.
रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी हा नियम 1 ऑक्टोबर 2027 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. इलेक्ट्रिक वाहने खूप शांत असतात, म्हणजे त्याच्यामध्ये नॉईज नसतो पहा जेव्हा आपल्या आजूबाजूने जातात, आणि जे काही चालणारे असतात, पादचारी असतात किंवा इतर रस्त्याच्या जे काही वापरकर्ते असतात त्यांना या ठिकाणी लक्ष वेधून घेता येत नाही त्या गाड्या आजूबाजूने जाताना. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये या ठिकाणी अकॉस्टिक व्हेकल अलर्टिंग सिस्टम बसविण्याचे किंवा अनिवार्य करण्याचे याच्या मागचं उद्दिष्ट आहे. ऑक्टोबर 2027 पासून या ठिकाणी ही ध्वनी सूचना प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, पूर्व अरुणाचल प्रदेशच्या अग्रभागी असलेल्या भागामध्ये भारतीय सैन्याच्या पूर्व कमान अंतर्गत स्पियर कॉर्प्सने कोणता सराव यशस्वीरित्या पार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, एक्झरसाइज ड्रोन कवच. काय नाव आहे त्या एक्झरसाइजचं? एक्झरसाइज ड्रोन कवच असं एक्झरसाइजचं नाव आहे. या सरावामध्ये सिम्युलेटेड टॅक्टिकल ड्रिल आणि लढाऊ परिस्थितींद्वारे सैन्याच्या तयारीची चाचणी घेण्यात आली. पुढील पिढीच्या ड्रोन युद्धासाठी भारतीय सैन्याची तयारी दाखवणे हा यामागील उद्देश होता, आणि यामुळे अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आणि काउंटर ड्रोन प्रणालींची चाचणी घेण्याची संधी मिळालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, मुखी हा भारतातील पहिला प्रौढ चित्ता बनलेला आहे, तर तो कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये जन्माला आलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुनो नॅशनल पार्क. कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत. या ठिकाणी या प्रौढ चित्त्याचं नाव काय आहे? मुखी. जन्म झाला आहे कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या ठिकाणी. जन्मतारीख होती 29 मार्च 2023ला. प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रौढत्वाला पोहोचणारा पहिला भारतात जन्मलेला चित्ता आहे, आणि हा जो काही प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे, 1950च्या दशकामध्ये नामशेष झालेल्या चित्त्यांना भारतात पुन्हा आणण्याच्या उद्देशाने प्रकल्प चित्त्याचा हा एक भाग आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुखी एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आणि कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये हा जन्मलेला आहे. भारतातील पहिला प्रौढ चित्ता या ठिकाणी बनलेला आहे हा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, कोणत्या राज्यातील बाथुकम्मा महोत्सवाने 2 नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्यातील बाथुकम्मा महोत्सवाने 2 नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा या ठिकाणी मिळवलेली आहे. जाता जाता तेलंगणाबद्दल देखील चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा, आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना डायमंड ज्युबली सिल्वर बिगुल आणि ध्वज कोणी सादर केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी हे सादर करण्यात आलेलं आहे. 1950 मध्ये रेजिमेंटला राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून नियुक्त केल्यापासून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आणि या समारंभामध्ये या रेजिमेंटला राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. शेवटचा प्रश्न, कोणत्या 2 संस्थांनी संयुक्तपणे प्रॉमिस टू चिल्ड्रन नावाचं कॅम्पेन मोहीम सुरू केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी, म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए ICC आणि पर्याय क्रमांक बी युनिसेफ, या दोघांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? तर प्रॉमिस टू चिल्ड्रन नावाची मोहीम सुरू केलेली आहे. याच्या मागचं उद्दिष्ट काय असणार आहे? तर मुलांचे हक्क आणि संरक्षण सुनिश्चित करून त्यांचे चांगले भविष्य सुनिश्चित करणे. तसेच कोणत्या ठिकाणी फोकस केलं जाणार आहे? तर आरोग्य, शिक्षण, समानता आणि मुलांचे संरक्षण या ठिकाणी फोकस केलं जाणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताचे अटर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती झालेली आहे? सत्यम सैनी, आर व्यंकटरमणी, ऋषिकेश शर्मा की गगन सुतार? जे आपण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.